ह्याच्यावरच चर्चा अलीकडच्या काळामध्ये जास्त चालते. काल माझं बोलता बोलता सगळा विषय आमच्या ह्याच्यावर राहून गेला हे आपल्या गणेश वाटला आपला पंचायत समिती सदस्य कुठे आहे किरीमाळी सुरू या पोराला शिव कोळ हे केरीफाळे हा अतिशय म्हणजे आर्थिक परिस्थिती सामान्य माणूस असताना सुद्धा प्रत्येक माणसाच्या हाकेला जाणारा माणूस आहे. पण हे हाकेला जात असताना या माणसाला अनेक वेळा मगाशी उल्हासदादांनी सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला की गेल्या वेळा त्याला तिकीट देता राहिलं, पण ह्या वेळा त्या माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न आपण केला आहे. कुणाकडे पैसे किती आहेत हे बघून आपण तिकीट द्यायचं प्रयत्न आपण केला नाही. जी ताकदीची माणसं आहेत, जी विकासाची माणसं आहेत, कारण या ठिकाणी सुरेश कांबळे पेट्रोलचा बोलगा आहे काय, आम्ही कुणाकडे पैसे किती आहेत हे बघितलेलं नाही. बरोबर आहे का रे बा? बरोबर आहे ना? ही सगळी सामान्य कुटुंबातली ही सगळी पोरं आहेत, ही सगळी आपण उभा करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्याला प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी ह्या पैशानं सुटत नसतात. हे जो माणूस जो काम करतोय त्या जी मुलं ही काम करत आहेत आज तरुण पिढी हे प्रत्येक माणसाचा मग कुणाचं ते कार्ड काढायचं रेशन कार्ड काढायचं असू दे, कुणाचं काय करायचं असू त्या कामाला 24 तास ही मुलं वाहून घेतली आहेत. त्या मुलांना आपण न्याय देणार का नाही, का त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून तुला तिकीट नाही अशा पद्धतीचं एकाही माणसाला आमच्याकडनं जर कुठं बोललेलं असेल तर ही सगळी उमेदवारी आम्ही मागण्याला तयार आहे. निश्चितपणे जे आहे ह्या सगळ्या लोकांच्या पाठीमागं आम्ही तिन्ही जे आहे हे तन मन धनानं पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीमागं राहू. या लोकांना निश्चितपणे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चितपणे पाठवू आणि ह्यांच्याकडनं ज्या पद्धतीनं खासदार माजी आमदार आणि आता आम्ही हे आपलं काम या तालुक्यामध्ये चाललं आहे त्याच पद्धतीचं काम या सगळ्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्याकडून करून घेऊ एवढं अभिवचन आपल्याला ह्या निमित्तानं देतो. त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या सगळ्यांच्या पाठीमागं असावा. येणाऱ्या 8-9 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी या सगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी म्हणून आपण काम करावं एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो. खरं म्हणजे काल दुपारी